बघू शकता हळूहळू काढ बघ. कॅरेटात घुसला असून कॅरेटात घुसला असून असून लाईन तिकडे बघ पहिले सुटकेशन बिळ वगैरे नाही ना काही नाही. फोन करतो तुला एक 5-10 मिनिटं फोन करतो. थोडा मोठा ते कॉर्नरला एकदा बघतो दुकान एकदा कॉर्नरला बघतो काय ना या साईडला करा फक्त बाकी काय लई चपाळी काही करत नाही फक्त बरणी द्या मला बाकी काय नाही. सरकले उलटे पडा खाली सरकले हे बघ बघू शकते मित्रांनो कशा प्रकारे आवाज काढतोय. भक्ष्य शोधामध्ये रात्रीचा वेळ आहे त्याच्यामुळे असे साप आपल्या घराच्या आवारात येतात. आणि मित्रांनो जर लक्ष नसेल तर दुर्घटना ही 100% होते. तर आता आपण याला पॅक करू सेफली आणि थोड्या वेळानंतर याला आपण त्याच्या निसर्गाच्या आदिवासामध्ये मुक्त करू. तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. हे अगरबत्ती भेटून आणू त्याला. बघू शकता एक छोटा साईज आहे पण भरपूर असा अग्रेसिव्ह साप. अतिशय सुंदर पण तेवढा धोकादायक पण आहे. हा याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका. हा पर्यावरणाचा एक अतिशय महत्वाचा घटक आहे. तर त्याला आपण आता पॅक करू. व्हिडिओ बघून मित्रांनो कोणी साप पकडण्याचा प्रयत्न करू नका. या गोष्टीसाठी एक ट्रेनिंग असते आणि ट्रेनिंग घेतली तरच साप पकडा आणि तर साप पकडू नका. नाही नाही अगरबत्तीच्या झाकणाचं काही त्याला होल नाही मारत तरी चालतं. हा अगरबत्ती पेटवाय तरी फक्त जा म्हणतो जा म्हणते बॅटरी याच्यावर लावा 1 मिनिट. प्रॉपर आहे का ना याला इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, मराठीमध्ये याला नाग बोलतात. तशाच प्रकारे हिंदीमध्ये याला घेवन किंवा नाग आणि तसेच फटारा पण बोलतात. तर मित्रांनो याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचे विष आढळतं जे विष आपल्या नर्व्ह सिस्टम वरती काम करतं. आणि इन केस जर या सापाचा कोणा बाईट झाला तर तांत्रिक मांत्रिक मंदिर वगैरे नादी लागायचं नाहीये. सरळ याला सरकारी हॉस्पिटलमध्ये न्यायचे जिचा अँटीवेनम अवेलेबल आहे तिथं. पकडण्याचा प्रयत्न करू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, एक काल पकडलेले आपण 2 साप आता एका अज्ञात जंगलामध्ये आपण रिलीज करण्यात आलो. तुम्ही बघू शकता आज आपल्याकडे 2 साप आहेत. एक इंडियन स्पेक्टिकल कोब्रा जो रात्री आपण 12 वाजता रेस्क्यू केलेला साकुरी गावामध्ये एका घरामध्ये, आणि एक दुसरा आहे इंडियन रॅट स्नेक आहे खाली इथं. आणि आता दोघांना पण आपण एका आपल्या फॉरेस्ट मध्ये रिलीज करू, त्याच्या आदिवासामध्ये मुक्त करू. बघू शकता फॉरेस्ट एरिया त्यांना अनुकूल होईल असं वातावरण आपण त्यांना रिलीज करायला आलेलो आहे. तर आता बघू शकता यांची थोडीशी इन्फॉर्मेशन घ्या आणि यांना रिलीज करू आपण. बघू शकता मित्रांनो काल रात्री पकडलेला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आज आपण फॉरेस्टमध्ये रिलीज करायला आलेलो आहे. मित्रांनो आता आपण याला हे वातावरण असं आहे की त्याला अनुकूल आहे, त्याला शिकार वगैरे इथे भेटू शकते. बघू शकता कशा प्रकारे अटॅक करतोय. एकदम अग्रेसिव्ह फुल अग्रेसिव्ह स्नेक आहे. मित्रांनो एक अंधश्रद्धा भरपूर पसरलेली आहे की साप
पुंगीवरती डोलतो किंवा पुंगीवरती नाचतो. पण एक गोष्ट, एक मीठ जाणून घ्या मित्रांनो. पहिली गोष्ट, सापाला कान नसतात आणि सापाला कान नसल्या कारणाने त्याला ऐकू येत नाही. तो जो डोलतो तो पुंगीच्या इशाऱ्यावरती डोलतो. म्हणजे बघू शकता अशा प्रकारे ही पुंगी हलते, जशा प्रकारे माझा हात हलतोय तशा प्रकारे तो त्या हाताकडे बघतोय. याचा अर्थ असा आहे, तो पुंगी वाजवणाऱ्या त्या पुंगीवरती नाही डोलवत, तो त्या पुंगीच्या इशाऱ्यावरती साप डोलतो. म्हणजे याचा अर्थ असं, तो शिकार पण अशाच प्रकारे शोधतो. ते सेन्स असतात, ते व्हायब्रेशन्समुळे तो बघतो. त्याला सापाला कान नसतात, कोणत्याच सापाला कान नसतात, त्याच्यामुळे त्या सापाला ऐकायला येत नाही. तर आता मित्रांनो आपण त्याला फॉरेस्टमध्ये रिलीज करू. बघू शकता. मित्रांनो, अशाच आपल्या स्नेक रेस्क्यूच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या पेजला फॉलो करा. जर युट्यूबवर व्हिडिओ बघत असाल तर आपल्या युट्यूब पेजला, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.